नवीन वर्षाच्या स्वागतासाठी शिर्डी सज्ज झालेली आहे आणि साई नगरीमध्ये भाविकांची मोठ्या प्रमाणात मांदियाळी दिसून येत आहे। आज सकाळपासूनच भाविकांनी रांगा लावलेल्या आहे। खरं तर सरत्या वर्षाला निरोप आणि कुठेतरी साईबाबांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी भाविक शिर्डीमध्ये दाखल झालेले आहेत। तर उद्या नवीन वर्ष असल्यामुळे नवीन वर्षाच्या स्वागत जे आहे ते साई दर्शनाने व्हावं अशी देखील इच्छा जी आहे ती भाविकांची असते आणि त्याच अनुषंगाने साई दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केलेली आहे। आज रात्री मंदिर जे आहे ते खुलं राहणार आहे। 24 तास साई मंदिर खुलं असल्याने जास्तीत जास्त भाविकांना दर्शनाचा लाभ जो आहे तो घेता येणार आहे आणि बाहेर देखील साईबाबा संस्थांना LED वॉल उभे केले आहेत जेणेकरून बाहेरील भागात देखील भाविकांना साई मंदिरातलं जे दर्शनाचं जे चित्र आहे ते पाहायला मिळेल। साईबाबांचं दर्शन घेता येईल। गुरुस्थान मंदिरात देखील भाविकांची गर्दी पाहायला मिळते। जी सजावट आहे साई मंदिराला नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर करण्यात येत आहे ती देखील सुरू आहे आणि सायंकाळपर्यंत ही जी सजावट आहे ती देखील पूर्ण होणार आहे। साईबाबा संस्थांना ठिकठिकाणी निवारे देखील तात्पुरत्या स्वरूपात उभारलेले आहेत तर पोलीस यंत्रणा देखील सज्ज झाल्याचं पाहायला मिळतंय। एकंदरीत अत्यंत भक्तिमय वातावरणामध्ये साईबाबांचं दर्शन घेऊन भक्त जे आहेत ते नवीन वर्षाचं स्वागत करताना पाहायला मिळत आहेत। कॅमेरा पर्सन प्रसादसह मी मनोज गाळेकर, TV9 मराठी, शिर्डी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।